नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही आता इकडे बघू शकता तुम्ही कसे रेडी झालेलो आहोत. आज केलेला आहे ब्ल्यू लुक आणि आपला कोली गेटअप. तर चला आता आपण जाऊया आज टावरी पाड्याला आणि तिथे आपला कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा. तर आता आम्ही सध्या आलेलो आहोत आमच्या नंदेच्या घरी. नंदेची मुलगी आहे काय नाही निर्जला आणि इकडे हायकर ही छोटी छोटी पिल्ले आहेत. तर चला आता आपण जाऊया तिकडे. आपल्याला उशीर झालाय कुठे जायला आणि रश्मिताई आता आपल्यावर पिसळणार. चला लवकर. नाव घेऊन तर ते संसाराचा पाया भक्कम. भक्कम आहे काय मोठी बाई झाली आता छोटी बाई. रश्मी टावरी पाडा अंगणात ठेवली चूल, चुलीवर ठेवलं दूध, दुधावर आली साय. नवराच नाही आता करू तरी काय. कोणीतरी जाऊया. इकडे रे दिलं का नाही घरी.
प्रसिद्ध उद्योजक त्याचप्रमाणे समाजसेवक बोला किंवा सगळ्यांच्या मनामधला राजा बोला असे सगळ्यांचे आवडते महेश पाटील हे ते आलेले आहेत. त्यांचं ग्रामस्थ मंडळातर्फे सर्वांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून तावरेपाड्यातील समस्त बंधूंनी भगिनींनो, खरं तर इथे आपण सर्व एकत्र महिला जमलेला खूप बरं वाटलं. कारण इथे नारी शक्ती आहे या गावाची, ती इथे दिसून आलेली आहे आणि ही शक्ती खरं म्हणजे दुर्गेच्या रूपाने राष्ट्राचा संहार करण्याचं काम करत असते. बघितलं असेल अनेक ठिकाणी आपल्या देशामध्ये जो काही मुस्लिम समाज आहे, लव्ह जिहाद असेल, लँड जिहाद असेल, याच्या माध्यमातून आपल्या हिंदूंवरती अत्याचार करत आहे आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपली नारी प्रत्येक सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी आपलं एवढं मोठं मंडळ आहे. मी तुम्हाला विनंती करतो की याच्या माध्यमातून महिलांना कराटेचं प्रशिक्षण असेल, कुस्तीचं प्रशिक्षण असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या महिला कुठे मागे राहिलेल्या नाहीत आता, परंतु या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या पाहिजेत आणि सर्व अशी आपली हिंदूंची जी एकजूट आहे अशी कायम राहिली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी मंडळाला या माध्यमातून शुभेच्छा देतो. असंच कार्य तुमच्या हातानं होत जाऊ द्या आणि अशी देखील गावामध्ये टिकून राहावं अशी गणपती प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शनिवारी आता विनंती करतो की म्हणून वैद्यनाथांचा तुम्ही येऊन सत्कार करायचा आहे. माझा विषय असा आहे की मग हे गाव एकदम छोटं, तुम्ही जिथून एंट्री केली आणि आज शेवटचा वाद तुम्हाला दिसेल. गेली 37 वर्ष झाली सतत दररोज 5 दिवस भंडारा चालतो आपल्याकडे. दररोजची 3 ते 5,000 पब्लिक दररोजची जेवते आणि हे एवढेच जे गावकरी आहेत एवढे मिळून जेवण बनवतात, रांगोळ्या काढतात, झाडू काढतात, म्हणजे मंदिरं धुतात आणि सगळं करतात. आणि या गणपती बाबाच्या आशीर्वादाने आजपर्यंत आमच्या गावाला कोणत्याच प्रकारचा डाग नाही आणि आदर्श गाव म्हणून आहे.
आजच्या या दिवशी तुमचे खेळ खेळवण्यासाठी खास बोलले होते त्या म्हणजे ज्योतिताई पाटील आणि अनुराधा पाटील, बरोबर ना? त्यांचा आपण मंडळातर्फे सत्कार करणार आहोत. तर मी विनंती करेन की म्हणून मंडळातील आपले छाया म्हणून त्यांचा सत्कार करायचा. कुठे कुठे तर मी विनंती करेन प्रेमाताई यांना की म्हणून चौथं पारितोषिक हे कोणाला गेलेले मयुरी विनंती करेन की म्हणून विमल पाटील यांना की म्हणून त्यांनी येऊन तिसरा क्रमांकाचा पारितोषिक द्यायचं.